अरे दादाला वाटतं. आलास का? एक मिनिट. नेत्रा, तुला इथं सगळं कम्फर्टेबल वाटतंय ना? अगं म्हणजे काय, एकदम घरच्यासारखं वाटतं बघ मला. काय सुंदर नाश्ता बनवलास ग. मग मोठी सुगरण आहे मी. ते मात्र खरंय. थँक्यू यार, तू माझ्यासाठी एवढं करतेस. ए गप ग, थँक्यू वगैरे काय म्हणतीस? आणि मैत्रिणीचं करण्यासाठी त्रास कसला? असं नाही ग, पण यार बघ ना, म्हणजे तू नसतं केलंस माझ्यासाठी एवढं तर मला बाहेरचं खावं लागलं असतं. का? तुला नाही येत बनवता? मला काहीच येत नाही बनवता. आई नेहमी म्हणायची स्वयंपाक बनवायला शिक शिक शिक. मी कधीच नाही शिकले. यार पूजा, तू मला शिकवशील का ग? का नाही शिकवणार? चालेल. नक्की नक्की. चालेल, मी पुण्यात आहे ना, तोपर्यंत मला सगळं शिकव मग. डन. डन. Come on, Sri. Jump fast. Wide. गेले एक राऊंड साडेच नाही. आपलं काय नाही तिकडे होणार आहे, इकडंच आहे आता. एक मिनिट. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पूजा. बरं, मी फोन यासाठी केलाय, आपल्या कंपनीचं मार्केटिंगशी रिलेटेड एक ट्रेनिंग आहे बेंगलोरला. कंपनीकडून एक माणूस पाठवायचा आहे, तर कंपनीने या ट्रेनिंगसाठी तुझी निवड केली आहे. थँक्यू सर, बट कधी आहे ट्रेनिंग? उद्या दुपारी ट्रेनिंग चालू होते बेंगलोरला, तर त्यासाठी तुला आज संध्याकाळीच निघावं लागेल. आज संध्याकाळी? सॉरी सर, बट माझ्या घरी पाहुणे आलेत, सो मला नाही जमणार आज सर. काय बोलतेस तू? आर यू सिरियस? तुला आजच निघावं लागेल संध्याकाळी ट्रेनिंगसाठी. अशी संधी पुन्हा पुन्हा नाही मिळणार. सर, माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला नाही पाठवता येणार का सर, प्लीज? नाही नाही, असं नाही करता येणार. खूप विचार करून कंपनीने तुझी निवड केली आहे. ठीक आहे सर, जाईन मी संध्याकाळी. ओके, तुला कॅब बिल घ्यायला रेडी राहा. ठीक आहे सर. यार आता श्रीला आणि पूजाला अण्णा, आज उशीर का झाला यायला? अय्यो पूजा दीदी, ते माझ्या कटरियनाला मुलगा झाला की हो, म्हणून थोडा उशीर झाला. अरे वा अण्णा, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला मुलगा झाला? काय हो पूजा दीदी, अहो अण्णा, आत्ताच तर तुम्ही म्हणाला की मुलगा झाला म्हणून. ते माझ्या गाईचं नाव आहे कॅटरीना, तिला मुलगा झाला. काय अण्णा, तुम्ही ना काहीही बोलता बरं. श्री भाऊ कुठं दिसत नाही. श्रीदादा ग्राउंडला गेलाय. बरं चला येतो.
काय ग? काय झालं? काय टेन्शन आहे? हं, काय झालं? थांब सांगते. दादा, ए दादा. काय का? ये ना, बस जरा. नाही ठीक आहे, मी इथेच. बरं, ठीक आहे. मला तुमच्या दोघांना एक महत्त्वाचं सांगायचं आहे. काय? माझ्या मॅनेजरचा फोन आला होता आणि बँगलोरला ट्रेनिंग आहे काही दिवसांची आणि त्यांनी मला सिलेक्ट केले. सो मला काही दिवसांसाठी बँगलोरला निघावं लागतंय आणि ते आज संध्याकाळी. आत्ता? हो असं अचानक? होणार आहे दादा, दुसरा कोणता पर्यायही नाही कारण माझं सिलेक्शन झालंय. अगं पण यार, असं नको ना जाऊ अचानक मला सोडून. जावं लागतंय, माझ्याही करिअरसाठी ते महत्त्वाचं आहे. दादा, दादा. अगं पण ए दादा, चिडू नको ना रे. तुला माहिती आहे ना करिअरच्या दृष्टीने माझं जाणं किती महत्त्वाचं आहे ते. मला सांगू नको यार, तू तुझं ट्रेनिंग कॅन्सल कर बरं. नाही रे दादा, आणि आता मी मॅनेजर सरांनाही सांगितलंय. तुला माहिती आहे, एक तर तू असताना मी एवढा अनकम्फर्टेबल व्हायचो आणि आता तू नाही म्हटल्यानंतर मला, तुला माहिती आहे ना, नाही होणार ॲडजस्ट काही. यार दादा, प्लीज समजून घे ना. आणि हे बघ, असं काही नाही होणार. ती चांगली मुलगी आहे रे. नाही रे, तसं नाही आहे. हे बघ दादा, तू तसं काही वाटून नको घेऊ. आणि ती बिचारी माझ्या भरोशावर आली रे, तर तिला कसं सांगू तू दुसरीकडे जा म्हणून राहिला. मी राहू का थोडे दिवस माझ्या मित्रांकडे बाहेर कुठेतरी? का? म्हणजे तू आपलं घर असताना तू का दुसरीकडे राहायला जाणार? आणि हे बघ दादा, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. मी येईल लगेच माघारी आणि माझं जाणं खरंच गरजेचं आहे रे. दादा प्लीज घे ना समजून. दादा प्लीज, उलट ना मी येईपर्यंत तू तिची काळजी घे. पूजा, अगं काय करतेयस तू? मला तर काही समजतच नाहीये. तू गेल्यावर मी एकटी कशी राहू? मी अशी कुठे एकटी कधी राहिली नाहीये ग. आणि तो पण तर अनकम्फर्टेबल नाही होणार का? हे बघ, तू त्याचं टेन्शन नको घेऊ. मी सांगते ना त्यालाही समजून. आणि माझा दादा खूप चांगला आहे, घेईल सगळं सांभाळून. ते सगळं ठीक आहे, पण पूजा यार, मी अशी कधी राहिली नाहीये कुठेच. नेत्रा, पण तुझ्याकडं दुसरा कोणता पर्याय आहे का? ते आहे म्हणा. सो नको टेन्शन घेऊ तू. तू म्हणतेस पण होईल ग सगळं. नक्की? नक्की तू yes. सांगशील ना त्याला समजावून? नक्की, नको टेन्शन घेऊ तू. थँक्यू. सावकाश जा, काळजी घे आणि फोन करत राहा. हो दादा, तू